नमस्कार. विज्ञानयात्री आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदानासंदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. आर्चर जॉन पोर्टर मार्टिन हे इंग्लंड देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1952 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मार्टिन आणि सिंज यांनी विभाजन वर्णलेखन म्हणजे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी याची पद्धती पूर्णत्वास नेली. या पद्धतीत विश्लेषण करावयाच्या विद्रावाचा थेंब कागदाच्या पट्टीवर टाकून सुकू देतात. नंतर विद्रावातील विद्रावकाने म्हणजे विरघळणाऱ्या पदार्थाने ही पट्टी भिजवतात. कागदामध्ये शिरणाऱ्या विद्रावकाद्वारे विद्रावातील जटिल गुंतागुंतीचे मिश्रणातील संयुगे अलग केली जातात. कारण विशिष्ट विद्रावकातून निरनिराळ्या संयुगांचे विसरण स्थानांतरण भिन्न भिन्न वेगाने होते. या पद्धतीमुळे अत्यल्प पदार्थ वापरून थोड्या वेळात व कमी श्रमात शेकडो पदार्थांचे विश्लेषण करता येऊ लागले. तसेच प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक पदार्थ घटसर्पाची लस, अमायनो आम्ल, पेप्टाईड आणि पुष्कळ जटिल म्हणजे गुंतागुंतीचे संघटनांच्या रासायनिक पदार्थांची शुद्धता ठरवणे शक्य झाले. क्रोमॅटोग्राफी हे मिश्रणातील विविध घटक एकमेकापासून वेगळे करण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक तंत्र आहे. मराठीत याला वर्णलेखन किंवा वर्णलेखनशास्त्र असेही म्हणतात. या प्रक्रियेत मिश्रण मोबाईल फेज आणि स्थिर म्हणजे स्टेशनरी फेज या दोन टप्प्यातून जाते. मोबाईल फेज हा एक द्रव किंवा वायू असतो ज्यामध्ये मिश्रण विरघळलेले असते आणि तो पुढे वाहतो. स्थिर म्हणजे स्टेशनरी फेज हा एक स्थिर पदार्थ उदाहरणार्थ कागद किंवा सिलिका जेल असतो ज्यावरून मोबाईल फेज वाहतो. मिश्रणातील विविध घटक या दोन्ही टप्प्याशी वेगवेगळ्या गतीने संपर्क साधतात ज्यामुळे ते वेगवेगळ्या अंतरावर किंवा वेळेवर वेगळे होतात. क्रोमॅटोग्राफीचे प्रमुख 5 प्रकार आहेत. पेपर क्रोमॅटोग्राफी, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. पेपर क्रोमॅटोग्राफी हा साध्या कागदाचा वापर करून शाई किंवा नैसर्गिक रंगामधील घटक वेगळे करण्यासाठी वापरली जाते. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी या प्रकारात काच किंवा प्लॅस्टिकच्या प्लेटवर सिलिका जेलचा वापर केला जातो. वायूच्या स्वरूपातील मिश्रणाचे विश्लेषण करण्यासाठी गॅस क्रोमॅटोग्राफी याचा वापर होतो. हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणजे HPLC अत्यंत सूक्ष्म आणि अचूक विश्लेषणासाठी औषध निर्माण उद्योगात त्याचा वापर करतात. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी हा प्रकार पदार्थामधील विद्युत प्रभाराच्या आधारे घटक वेगवेगळे करण्याचे तंत्र आहे. औषध, न्यायवैद्यकशास्त्र, अन्न उद्योग आणि पर्यावरण या विविध क्षेत्रात क्रोमॅटोग्राफी तंत्राचा उपयोग होतो. क्रोमॅटोग्राफी हे तंत्र औषधांची शुद्धता तपासण्यासाठी वापरतात. न्यायवैद्यकशास्त्र या क्षेत्रात क्रोमॅटोग्राफी तंत्राचा उपयोग रक्ताचे किंवा विषाचे नमुने तपासून गुन्ह्याचा तपास करण्यासाठी होतो. अन्नातील पोषक घटक किंवा भेसळ ओळखण्यासाठी सुद्धा क्रोमॅटोग्राफी तंत्राचा उपयोग होतो. पर्यावरण संदर्भात क्रोमॅटोग्राफी तंत्राचा उपयोग म्हणजे पिण्याच्या पाण्यातील प्रदूषके तपासणी करणे हे होय. पार्टिशन क्रोमॅटोग्राफी किंवा विभाजन वर्णलेखन हे मिश्रणातील घटक 2 अमिश्रणीय द्रव टप्प्यामध्ये म्हणजे स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज त्यांच्या विद्राव्यतेच्या फरकानुसार वेगवेगळे करण्याचे विश्लेषणात्मक तंत्र आहे. यामध्ये स्थिर टप्पा म्हणजे सॉलिड सपोर्टवर द्रव आणि फिरणारा टप्पा मोबाईल फेज यांच्यातील वितरणावर आधारित पृथक्करण होते. हे मुख्यत्वे लिक्विड क्रोमॅटोग्राफीचे एक रूप आहे. या पद्धतीचा वापर करून क्लिष्ट मिश्रणामधील सूक्ष्म घटकांचे अचूकपणे वेगवेगळे ओळखून आणि शुद्ध केले जाऊ शकतात. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा म्हणजे तोच अणुक्रमांकपर्यंत भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या भेदक कण किंवा किरण
बाहेर टाकणाऱ्या प्रकारांचा मार्गण मूलद्रव्ये म्हणजे किरणोत्सर्गी गुणधर्मामुळे ज्यांचे स्थान ठरविणे व ज्यांचा मागोवा घेणे शक्य होते अशी मूलद्रव्ये म्हणून उपयोग करून संयुगांचे वर्णलेखनावरील स्थान ठरवणे सहज शक्य होते. विभाजन वर्णलेखनाचा उपयोग अकार्बनी रसायनशास्त्रात देखील होतो. उदाहरणार्थ विरल मृत्तिका मूलद्रव्याचे विलगीकरण करण्यासाठी अशा प्रकारचा क्रोमॅटोग्राफीचा उपयोग होतो. विभाजन किंवा पार्टिशन क्रोमॅटोग्राफी या रासायनिक पृथक्करण पद्धतीच्या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी रिचर्ड सिंच आणि आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांना सन 1952 सालचा रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांचा जन्मदिनांक 1 मार्च 1910 रोजी इंग्लंड देशाच्या लंडन या शहरात झाला. त्यांचे शिक्षण बेडफोर्ड स्कूल आणि पीटर हाऊस केम्ब्रिज येथे पूर्ण झाले. भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री हा त्यांचा आवडीचा विषय. केम्ब्रिज विद्यापीठातून सन 1932 त्यांनी पदवी प्राप्त केली. सन 1936 डॉक्टरेट पदवी मिळवली. सन 1933 ते सन 1938 ते डन न्यूट्रिशनल लॅबोरेटरीत संशोधन करत होते. सन 1938 ते सन 1946 या कालावधीत ते लीड्स येथील वूल इंडस्ट्री असोसिएशनमध्ये होते. सन 1946 ते सन 1948 ते नॉटिंगहॅम येथे बूट्स प्युअर ड्रग कंपनीत जीव रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख होते. सन 1948 ते सन 1959 दरम्यान त्यांनी मेडिकल रिसर्च काउन्सिलमध्ये प्रथम लिस्टर इन्स्टिट्यूट आणि नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये काम केले. सन 1959 ॲप्टसबरी लॅबोरेटरीज लिमिटेडचे ते संचालक होते. सन 1941 रिचर्ड सिंज आणि आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांनी लोकराच्या अमिनो अम्लाचा क्रम आणि रचना यांचा अभ्यास केला. त्यांनी सुरुवातीला द्रव प्रतिवर्ती वितरण म्हणजे लिक्विड काउंटर करंट डिस्ट्रीब्युशन हे तंत्र वापरले. या तंत्रामुळे त्यांना अपेक्षित यश आले नाही. पर्यायी पद्धत म्हणून त्यांनी एक द्रव काचेच्या नळीत भरलेल्या बारीक दाणेदार घनतेला घट्ट बांधला. दुसरा द्रव जो पहिल्याशी न जुळणारा पहिल्या द्रवात झिरपवले. घन दाणेदार पदार्थ म्हणजे ग्रॅन्युलर सॉलिड सबस्टन्स याच्या भूमिकेसाठी सिलिका जेलचा वापर केला गेला. पाणी आणि सिलिका जेल यांच्या मिश्रणातून मार्टिन आणि सिंज यांनी सिलिका जेलचे चित्र तयार केले. यामध्ये पाणी कमीत कमी आणि घन दाणेदार पदार्थ ग्रॅन्युलर सॉलिड सबस्टन्स किंवा सिलिका जेल जास्तीत जास्त या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळे सिलिका जेल चित्राचा घट्टपणा आला. मार्टिन आणि सिंज यांनी मोबाईल फेज याकरिता क्लोरोफॉर्मचा वापर केला. रासायनिक पृथक्करण करावयाचे पदार्थ आणि क्लोरोफॉर्म यांचे द्रावण तयार केले. या द्रावणाचे 2-4 थेंब सिलिका जेलच्या ठराविक बिंदूवर लोड केले. रासायनिक पृथक्करण करावयाच्या पदार्थातील सहभागी घटक यांच्या वहन क्षमतेप्रमाणे सिलिका जेलच्या क्रोमॅटोग्राम यावर स्पष्टतेचे निरीक्षणातून रासायनिक पृथक्करण करणे सोपे झाले. या तंत्रासह त्यांचे कार्य उल्लेखनीयपणे यशस्वी झाले. या तंत्रातील नाविन्य म्हणजे स्थिर द्रव म्हणजे पाणी ही संकल्पना समाविष्ट होती. स्थिर द्रव पाणी हे अक्रिय घन म्हणजे सिलिकावर समर्थित होती. याचा परिणाम म्हणजे विद्राव्य रेणू आणि स्थिर द्रव हे वेगळे विभाजित होतात. मार्टिन आणि सिंच यांच्या मते हलणारा मोबाईल टप्पा हा वायूसुद्धा असू शकतो. मार्टिन आणि सिंच यांनी द्रावणातील घटकांची क्रोमॅटोग्रामवर पळण्याच्या क्षमतेसंदर्भात गणिती सिद्धांत मांडला. अमायनो आम्ल आणि प्रथिने साखळी म्हणजे पेप्टाईड चेन यांच्या रासायनिक पृथक्करण संदर्भात लागू होणाऱ्या दूरगामी कामासाठी क्रोमॅटोग्राफी हे एक आदर्श नमुना असल्याचे रिचर्ड सिंज आणि आर्चर पोर्टर मार्टिन यांनी सुचवले. सिलिका जेलच्या गुणधर्माचे पुनरुत्पादन क्षमता नसल्यामुळे आणि स्तंभाच्या पॅकिंगमध्ये एक समानता नसल्यामुळे प्रारंभिक विभाजन क्रोमॅटोग्राफी प्रणालीमध्ये काही अडचणी आल्या. अंशतः या कारणास्तव मार्टिन आणि त्यांच्या सहकार्याने एक नवीन प्रक्रिया तयार केली ज्यामध्ये स्थिर माध्यम फिल्टर पेपरची शीट होती. पेपरला सेल्युलोजशी जोडलेले पाणी असे मानले जात असे जे दुसरी विभाजन पद्धत प्रदान करते.
तंत्राने इच्छित पुनरुत्पादन क्षमता दिली आणि सन 1940च्या दशकात त्याची सुरुवात झाली. भौतिक रसायनशास्त्र म्हणजे फिजिकल केमिस्ट्री प्रयोगशाळेत प्रथम काम करून ते डन पोषण प्रयोगशाळेत गेले आणि सन 1938मध्ये लीड्समधील वूल इंडस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेले. सन 1946 ते सन 1948 या कालावधीत ते बूट्स प्युअर ड्रग कंपनीच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख होते. तेथे त्यांची सन 1952मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या भौतिक रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि सन 1956 ते 1959पर्यंत ते रासायनिक सल्लागार होते. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये जीवनसत्व ई आणि B2 यांच्या काही पैलूमध्ये आणि अनेक नवीन प्रकाराच्या पाया घातलेल्या तंत्रामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले. त्यांनी अमायनो आम्लांच्या पृथक्करणावर काम करताना विभाजन क्रोमॅटोग्राफी विकसित केली आणि नंतर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी विकसित केली. विभाजन क्रोमॅटोग्राफी या रासायनिक पृथक्करण पद्धतीच्या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी रिचर्ड सिंच आणि आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांना सन 1952 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ससेक्स विद्यापीठातून निवृत्तीनंतर ते टेक्सासमधील ह्युस्टन विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील इकोले पॉलिटेक्निक फेडरल डे लाउसाने म्हणजे EPFL या 2 ठिकाणी प्राध्यापक पदासाठी कार्य केले. त्यांनी सामान्य नोबेल विजेत्यापेक्षा खूपच कमी पेपर्स प्रकाशित केले, एकूण फक्त 70. परंतु त्यांच्या 9व्या पेपरमध्ये असे कार्य होते ज्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. आर्थर मार्टिन यांच्या सन 1954च्या A.T. जेम्ससोबतचे पेपर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी अ टेक्निक फॉर द ॲनालिसिस अँड आयडेंटिफिकेशन ऑफ व्होलाटाईल मटेरियल यामध्ये गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफीचा शोध नोंदवला गेला. प्रकाशनाला इतिहास विभागाकडून सायटेशन फॉर केमिकल ब्रेकथ्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमेरिकन केमिकल सोसायटीचे रसायनशास्त्र 2016मध्ये फ्रान्सिस क्रिक संस्थेला सादर केले गेले. आर्चर जॉन पोर्टर मार्टिन हे इंग्लंड देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1952 सालच्या रसायनशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मार्टिन आणि सिंज यांनी विभाजन वर्णलेखन म्हणजे पार्टिशन क्रोमॅटोग्राफी ही पद्धत पूर्णत्वास नेली. या पद्धतीत विश्लेषण करावयाच्या विद्रावाचा थेंब कागदाच्या पट्टीवर टाकून सुकू देतात. नंतर विद्रावातील विद्रवकाने विरघळणाऱ्या पदार्थाने ही पट्टी भिजवतात. कागदामध्ये शिरणाऱ्या विद्रवकामध्ये विद्रवातील जटिल गुंतागुंतीच्या मिश्रणातील संयुगे अलग केली जातात, कारण विशिष्ट विद्रवकातून निरनिराळ्या संयुगांचे विसरण स्थानांतरण भिन्न भिन्न वेगाने होते. या पद्धतीमुळे अत्यल्प पदार्थ वापरून थोड्या वेळात व कमी श्रमात शेकडो पदार्थांचे विश्लेषण करता येऊ लागले. त्यांनी रिचर्ड्स लॉरेन्स मिलिंग्टन सिंज यांच्यासह पार्टिशन क्रोमॅटोग्राफी या तंत्राचा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यासाठी त्यांना सन 1952मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. वायुद्रव क्रोमॅटोग्राफी याचा उपयोग आजही रसायने वेगळी करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दिनांक 28 जुलै 2002 रोजी विज्ञानयात्री आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री आर्चर जॉन पोर्टर मार्टिन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.